सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाडगावून आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. सांध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये जुलै महिन्यात प्रचंड घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री का, कधी व कशा पद्धतीनं घटणार आहे. याचा परिणाम मग जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखे वाटेल तिथे व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री. मग जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री ही का घटणार आहे, घटलेल्या कांदा विक्रीच्या जुलै महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार आहे परिणाम. चला या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांदा विक्री आहे ती घटत आहे. पण जुलै महिना गेम चेंजिंग ठरणार आहे, कारण जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा विक्री ही प्रचंड प्रमाणात घटणार आहे. मग जुलै महिन्यात कांदा विक्री का घटणार आहे ते प्रथम बघूया. बघा मित्रांनो, अल निनोचा प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर अर्ली खरीपचं जे क्रॉप प्रोडक्शन आहे ते यंदा घसरणार आहे. कशामुळं? तर अल निनोच्या प्रभावामुळे आपण जर बघितलं तर कर्नाटक सहित दक्षिणेतील जे इतर राज्य आहेत इथं या ठिकाणी अर्ली खरीप कांदा लागवड होऊ शकली नाही, किंवा जी झाली आहे ती अत्यल्प झाली आहे आणि जी झाली आहे त्याच्यामध्ये ग्रोथ स्टेज ही जवळपास जबरदस्त नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की याचा जो सुप्त परिणाम आहे तो आपल्याला 15 जुलैनंतर दिसणार आहे. कारण अर्ली असणारी जी कांद्याची खरीप लागवड आहे त्याचं उत्पादन हे 15 जुलैपासून स्टार्ट होते आणि 15 जुलैपासून हे जे उत्पादन स्टार्ट होते ते जुलै महिन्यापासून सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे आहे ते कांद्याच्या दराला त्या ठिकाणी स्थिर ठेवते. यंदाच्या वर्षी काय झाले की बाबा अर्ली खरीप लागवडीमध्ये आपल्याला भयंकर घट दिसत आहे, कारण पाऊस काही व्यवस्थित पडला नाही आणि याच्यामुळं आपल्याला जे कांद्याचं अर्ली खरीप लागवड क्षेत्र ते घटताना दिसले आणि हे महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळं कांद्याची आवक ही जुलै महिन्यात घटताना दिसणार. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की बाबा मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी घटलेलं कांदा उत्पादन हे एक महत्त्वाचं या ठिकाणी फॅक्टर म्हणजे घटक आहे की ज्यामुळं कांदा आवक जी आहे ती आपल्याला जुलै महिन्यात बऱ्यापैकी घटताना दिसणार आहे. त्याबरोबरच आपण जर सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचं तिसरं फॅक्टर आहे. तिसरं फॅक्टर कोणतं आहे तर लक्षात घ्या, भविष्यामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि याच्यामुळं काय आहे की कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनी सुद्धा आता हात आखडता घेतलाय आणि स्वतःच्या कांदा चाळी बऱ्यापैकी भरायला इथं स्टार्ट केले. याच्यामुळे झाले कसं की कांद्याची असणारी आवक ही दिवसागणी घटत आहे आणि जर आपल्याला जुलै महिन्याच्या 30 तारखेपर्यंतचा किंवा 31 तारखेपर्यंतचा विचार घ्यायचा म्हटलं तर जुलैच्या 31 तारखेपर्यंत ही असणारी कांद्याची आवक तब्बल 30 ते 50% सुद्धा घटताना दिसू शकते. आता कांद्याची ही जी आवक आहे ही बऱ्यापैकी घटताना दिसणार आहे. तर जशी जशी आवक घटेल तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला आधार या ठिकाणी मिळताना दिसणार आहे. मग स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की बुवा जुलै महिन्याचा शेवट कांद्याचा बाजारभाव हा कोणत्या असणाऱ्या स्टेजवरती करू शकतो.
फक्त कांदा आवक घटत आहे म्हणून दर वाढतील असं नसतंय, तर मागणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आखाती देशांना कांदा निर्यात सुरू झाली आहे. देशात कांद्याची जी गरज आहे ती वाढत आहे. भविष्यामध्ये कांदा जो आहे तो जास्त प्रमाणात उपलब्ध नाही आहे. तर अशा परिस्थितीत भविष्यात कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारसुद्धा शर्थीचे प्रयत्न करत आहे. आणि जुलै महिन्यात सरकारची कांदा खरेदी जर या ठिकाणी सध्याच्या लेव्हलपासून दीडपट ते दुप्पट झाली तर आश्चर्यसुद्धा वाटायला नको. आता सरकारची कांदा खरेदी जर एवढ्या प्रमाणात वाढली तर त्याचा भावाला आधार मिळेल आणि सरतेशेवटी व्यापाऱ्यांची सुद्धा स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. 4 पैसे मिळावेत म्हणून कोणी मेहनत करत असतो. मग अशा परिस्थितीमध्ये व्यापारी काय करणार? सध्या जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आणि ही जी झालेली कांद्याची खरेदी आहे त्याचा विनियोग डायरेक्ट ते सप्टेंबरमध्ये करणार. म्हणजे बाजारामध्ये जी कांदा या ठिकाणी आवक होईल त्यातील बराचसा हिस्सा सरकार खरेदी करणार आहे, बराचसा हिस्सा व्यापारी खरेदी करणार आहेत, बराचसा हिस्सा निर्यातीसाठी वापरला जाणार आहे आणि विशेष म्हणजे पूर्व आशियामध्ये सुद्धा भारताची कांदा निर्याती प्रचंड प्रमाणात वाढायला लागली. जर ओव्हरऑल सिच्युएशनचा आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर जुलै महिना हा कांद्याच्या बाजारभावासाठी गेम चेंजिंग ठरणार आहे. कारण जुलै महिन्यामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला जोरदार तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळे आता कांद्याचा बाजारभाव कुठपर्यंत पोहोचेल हा जर आपला प्रश्न असेल तर या प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे की कांद्याचा बाजारभाव या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना सरासरी सुरुवातीला तो 3,000 पर्यंत पोहोचेल. आणि माझं मत आहे की जर 3,000च्या वर कांदा बाजारभाव सातत्यानं 15 जुलैनंतर टिकताना दिसला तर आश्चर्यसुद्धा वाटायला नको. कारण यंदाचं वर्ष कांदा बाजारभावासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण यंदा कांद्याच्या बाजारभावाला सोन्याचे दिवस हे प्राप्त होणार आहेत. राहिला प्रश्न विक्रीचा की बाबा कांदा विक्री मग कधी करावी? तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्या कांद्याचा जो भाव आहे तो वाढत आहे. सध्या भविष्यातील सोनं हे पितळेच्या भावात विक्री करू नका. थोडं थांबा, थोडी कळ सोसा. जर असं आपण केलं तर आपल्या दुप्पट ते तिप्पट फायदा कमीत कमी या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. मग विक्रीचं म्हणत असाल तर पैशाची फार गरज पडली तर 15 जुलैनंतर कांदा बाजारभाव 3,000च्या जवळपास किंवा त्यावर गेले तर तिथं आपण एक 25-30% कांदा विकायला हरकत नाही आणि मग त्यानंतर शिल्लक असणारा कांदा जो आहे तो आपण तेजीमध्ये आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्यानं विक्री करावा हा आहे आपणास सल्ला. फक्त एवढीच विनंती की घाई गडबडीत एकदा 2-4 ट्रॉल्या आणतो विकायला त्या ठिकाणी घेऊन जातो असं नका म्हणू. जर अचानक बऱ्याच कास्तकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात जर कांदा विक्रीसाठी आणला तर याच्यामुळं परिस्थिती उत्तम असताना सुद्धा कांद्याचा बाजारभाव हाकनाक त्या ठिकाणी पडताना दिसू शकतो. सावधगिरीचा पवित्रा घ्या. यंदाची तेजी आपल्या हातात आहे. आपण 5-7 वर्ष झालं खूप सोचले. आज सोन्याचे दिवस आले तर तुम्ही त्याला मातीमोल करू नका. जुलै महिन्यात स्टॉप करा. कांदा विक्री करूच नका. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात टप्प्याटप्प्यानं तेजीत कांदा विक्री करा, ज्यामुळे एकदम आवक वाढणार नाही आणि एकदम भाव त्या ठिकाणी गडगडणार नाहीत. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे बरं? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही अडचणी, काही प्रॉब्लेम्स असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा उलगडा करण्याचा मी प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली असेल, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. आणि मुख्य गोष्ट म्हणजे भविष्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, दिलासादायक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा. त्यासाठी व्हिडिओला शेअर करायला कृपया विसरू नका. आणि त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सर्वांचा वापर करा. राहिला प्रश्न या ठिकाणी सबस्क्राईब करायचा. तर मायबाप कास्तकार बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, फार कष्टानं आपल्यासाठी मेहनतीनं हा व्हिडिओ निर्माण करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. एकच आशा असते, एकच अपेक्षा असते की माझ्या कास्तकार बांधवाचं, शेतकरी मित्राचं खऱ्या अर्थानं बळीराजाचं हित साधल्या जावं. त्याकडे बघून आपण सबस्क्राईब करून घ्यायला हवं. तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक जो व्हिडिओ येतो आपणास या ठिकाणी पाहाव्यास मिळत राहतो. मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने.
तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.